विधान भवनातील राडा प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक, तर आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला हा राडा भोवला। विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची। विधान भवन राडा प्रकरणी राज ठाकरेंचा संतप्त सवाल। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, विधान भवनातील राड्यावरून संजय राऊतांची मागणी, तर राड्याचा हा प्रकार म्हणजे गँगवॉर असल्याचीही राऊतांची टीका। पोलिसांची गाडी रोखणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची धरपकड, आव्हाडांना गाडी खालून बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले, आव्हाडांवर गुन्हाही दाखल। राडा ठरवून केला, सरकार काहीही कारवाई करणार नाही, जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडलं असतं, आव्हाडांचं वक्तव्य। आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या, रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर ट्विटरवरून मुलीला शिवीगाळ झाली, मृत आव्हाडांचीही माहिती। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय, कारवाई झालीच पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचंही आश्वासन। विधान राडानंतर कुणाल कामरानं ट्विट करत डिवचलं, करेंगे दंगे चारों ओर असं म्हणत कुणाल कामरानं डिवचलं, कायदे मोडणारे असं कॅप्शन देत त्यानं केली पोस्ट। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर रोहित पवारांचा पारा चढला, हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा, रोहित पवार पोलिसांवर संतापले।